मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांची काळजी लागून राहिली। त्यांच्या पत्नीला याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की सरकारने लवकरच यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे। उद्या त्यांना काही झालं तर मी सरकारलाच दोष देणार। ते आज 5 दिवस झालं बिना अन्न पाण्याचे। मी तर 2 दिवस राहू शकते, पण या सरकारलाच काळजी लागली पाहिजे की लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे। जर का नाही केली ना, जर त्यांना काय झालं तर याला सर्वस्व जिम्मेदार एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मी ह्या तिघांनाच धरेल। जसे ते घरून चालत गेले तसे ते घरी चालतच आले पाहिजे, याची काळजी ह्या तिघांनी घ्यायची। तर आज महाराष्ट्र बंदची हाक पण देण्यात आलेली आहे। काही ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन होऊ शकतं अशी शक्यता आहे। मग या सर्व पार्श्वभूमीवर तुमचं आव्हान काय असणार आहे? उग्र मराठे कधीच करीत नाही, आतापर्यंत केलं नाही, यापुढेही करणार नाही। कारण मराठा तेवढा स्वतःला शांत ठेवतो, त्यासाठी मराठा समाज कधीच उग्र आंदोलन करीत नाही। आणि हेही सांगतात की शांततेत आंदोलन करा, तर मराठा समाज ऐकतो। आज मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे, काय वाटतं, काही तोडगा निघेल काय बैठकीतून? काढला पाहिजे, निघेल का नाही याने काढला पाहिजे। जर त्यांना आज काही झालं याला सर्वस्व जिम्मेदार हे सरकारमधले सगळे आणि विरोधी पक्षामधलेही सगळे, मी सगळ्यांना धरेन। जेवढे राजकारणात आहेत ना तेवढ्यालाही मी, त्यांना जर काही झालं तर जिम्मेदार मी त्या सगळ्याला धरेल। जरांगे पाटलांच्या नाकातून रक्तस्राव होतोय, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावते आहे। अशा परिस्थितीत समाज बांधव त्यांना विनवणी करते, मात्र ते ऐकत नाहीये। तुमची भावना काय असणार आहे? ते मायाने विचारतात, समाज बांधव सगळे मायाने विचारतात, साहजिकच आहे, सगळ्यांना माया आहे त्यांची। ते समाज त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो, त्यासाठी समाज त्यांना भेटायला येतो आणि सांगतो। पण तेवढीच काळजी जर या सरकारने केली तर सगळ्यात चांगली गोष्ट घडेल। हे सरकार इतकं दलिंदर आहे, राक्षस म्हणतात अशा सरकारला, माणसंमारी राक्षस। तर आज त्यांच्या नाकातून रक्त आलं आहे, पण उद्या सरकारच्या नाकातोंडामधून रक्त काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली। शिवाय त्यांच्या पत्नीनेही 2 दिवस झाले अन्न पाणी त्याग केलाय। त्यामुळे सरकारने आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जरांगे कुटुंबियाने सरकारकडे केली। मिस्टर झोपेत दिसते, कारण माझ्या वडिलांच्या नाकातून रक्त येतं तरी सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही असं वाटतंय। लवकर काल माझ्या पप्पाच्या नाकातून रक्त आलं, उद्या सरकारच्या नाकातोंडातून रक्त आणल्याशिवाय मी मागं हटणार नाही। काही झालं तरी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्या लढ्यासाठी आम्ही पूर्ण कुटुंब पप्पाच्या सोबत आहोत आणि नंतर येणाऱ्या मराठ्याच्या रोषाला सरकारला सामोरं जावंच लागणार आहे। हो, मी आज संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की पप्पांनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं आंदोलन हे शांततेतच राहिलं पाहिजे, पण सरकारला घाम फुटेल असं पाहिजे।